आरणीवरून आलेले आमचे ज्ञानमर्षी श्री दारासिंगजी पवारसाहेब या सर्व साधू संतांना मी दंडवत करून आणि आलेल्या सर्व रामसैनी बांधवांना रामनामसा करून आजची सत्संगीला सुरुवात करतो. विशेष म्हणजे आजचा दिवस जो आहे आमचे डॉक्टर बापू यांची आज मोक्षतिथी आहे. या मोक्षतिथी निमित्ताने आपण इथं संगीला आलेले आहात. विशेष म्हणजे या अगोदर ज्या साधू संतांनी प्रवचन केलं फार चांगलं केलं, अतिउत्तम झालं. सगळे विषय सविस्तर मांडले आणि आमच्या सर्व रामसैनी बांधवांनी ते ऐकून घेतलं, कानामध्ये रिचवलं सुद्धा असेल. त्याच पद्धतीने होणारी संगत मी अपेक्षा करतो की आपण 1 घंट्यापर्यंत चांगल्या शुद्ध मनाने ऐकून घ्याल. गोष्ट अशी आहे, महाराज सांगतात की जी वेळ आहे, जी तिथी आहे, या पूर्ण एका वर्षात कधीही एका वर्षामध्ये 3.5 तिथा येतात आणि 3 तिथा पूर्ण असतात. आता त्या तिथीमध्ये आपण कुठलंही जरी काम केलं, काही न बघता केलं तरी त्या दिवशी ते काम चांगलं होते. आता थोडक्यात सांगतो, अमावस्या जर आली तर आपण सांगतात, आपले पूर्वज सांगतात, अमावस्या जर आली तर आपण झाडाला कधी कुऱ्हाड मारत नाही, कारण तीत आहे ती. त्या तिथीवर ते करणं योग्य नाही म्हणून आपण करत नाही. आणि ही येणारी तिथी जी आहे उद्याची, ही आहे अक्षय तृतीया. त्या 3 तिथीपैकी एक पूर्ण तिथी म्हणजे अक्षय तृतीया. आणि जी दुसरी तिथी आहे ती तिथी आहे आपला नवीन वर्ष जो असतो गुढीपाडवा, ही दुसरी तिथी असते. आणि जी एक तिसरी तिथी आहे ती आहे दसरा. आणि जी अर्धी तिथी आहे ती अर्धी तिथी आहे दिवाळी. या तिथीवर कधीही कोणत्याही गोष्टी जरी केल्या तरी त्या चांगल्या होतात, असा समज आपल्या समाजामध्ये आहे. आपल्या समाजामध्ये नाही तर पूर्ण समाजामध्ये ही प्रथा आहे. आणि त्या समाजाच्या प्रथेनुसार आपण आलो. आणि उद्याची ती तिथी अक्षय तृतीया आहे. आणि आमच्या महाराजाची जी मोक्षतिथी आहे, ती मोक्षतिथी म्हणजे 10 तारीख. त्या तिथीवर महाराजाचं शरीराचं प्रयाण झालं तर ही गोष्ट कधी तिथीवर व्हायला पाहिजे. आता महाराज ब्राह्मण होते. ब्राह्मण असताना महाराजांनी सांगितलं की महाराज ब्राह्मण असताना सुद्धा ब्राह्मणाचं कार्य त्यांनी केलं नाही. आता ही जर वेळ पाहायची असेल तर महाराज सांगतात. आता विषय आपला ब्रह्मज्ञानिको अंगाचा आहे. आणि त्या ब्रह्मज्ञानीच्या अंगामध्ये महाराजांनी सांगितलं, ज्या ज्या साधकाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं असेल त्या साधकांनी या जगामध्ये कसं वागायचं, कसं राहायचं
आणि कुठल्या पद्धतीने त्याची वार्तालाप असायला पाहिजे याचं सुंदरसं विश्लेषण म्हणजे ब्रह्मज्ञानी गोअंगामध्ये आहे. महाराज पहिल्या सगळेच सांगतात, सिमरण की बेला किसी का भागन को बार, जब थे सुख राम के तब काय तिथीवर करायच्या गोष्टी असतात का? काही नाही. महाराजांनी सांगितलं, शिवरण की बेळ किसी, जर साधकाला नामस्मरण करायचं असेल तर त्यासाठी वेळ कधी पाहिल्या जात नाही. जर आपण सांगितलं की ही वेळ पाहूनच करू, प्रभाती राम चिंतेत जावा, सकाळीच का? कोणी सांगतात की ब्रह्ममुहूर्त आहे, या ब्रह्ममुहूर्तावर आपण जर नामस्मरण केलं तर फार चांगलं होईल. आता त्याला कारण आहे, कारण की ब्रह्ममुहूर्तावर ही जी वेळ आहे ही वेळ असते शांततेची, आणि त्या शांततेच्या वेळेमध्ये आपलं मन ज्या गोष्टीसाठी लागलेलं असेल ती गोष्ट चांगल्या तऱ्हेने होते. म्हणून नामस्मरण कधी त्यावेळेस केल्या जातं, ब्रह्ममुहूर्तावर केल्या जातं. महाराज त्या विषयाला खोडून सांगतात की शिवरण की वेळा किसी, जर नामस्मरण करायचं असेल तर नामस्मरण ही पाण्याची वेळ नाही. ज्यावेळेस तुम्हाला आठवण आलं असेल त्याच वेळेस तुम्ही नामस्मरणाला बसून जा. आता पहा, जर एखादं संकट आलं, आपण जंगलामधून जात आहोत आणि जंगलामधून जाताना अचानकपणे एखाद्या झुडपातून जर वाघ बाहेर निघाला तर आपण पळण्यासाठी मुहूर्त बघतो का? ज्या पद्धतीने तिथं मुहूर्त बघत नाही, कारण की जीवावर संकट आलेलं आहे, आणि हे सुद्धा संकट आपल्या जीवावरच आहे. कारण की आपण नामस्मरण तरी करतो कशासाठी? कारण की या जीवाला या जन्म मरणाच्या कचाट्यातून मुक्त करायचं आहे, आणि मुक्त करायचं आहे म्हणून नामस्मरण करतो. तर यासाठी आपण वेळ बघायला पाहिजेत का? नाही. शिवरण की वेळा किसी का भागन को बार, जर पळायचं असेल, संकट आलं असेल, ज्या पद्धतीने वाघ समोर आला तर आपला जीव त्या संकटातून वाचवण्यासाठी कधीही पळायची तयारी करते. जर एखादा लंगडा माणूस असेल तरी तो उड्या मारत निघून जाईल, तो बघणार नाही मला चालता येत नाही. एखादा माणूस जर पूर्ण संकटात असेल तर तो पळायची तयारी करतोच करतो. जब चेते सुखराम के, जेव्हा आपल्या चित्तामध्ये ती गोष्ट आली असेल, कोणती गोष्ट? जर नामस्मरणाची, तर त्याच वेळेस तुम्ही नामस्मरणाला सामोरे जा आणि नामस्मरण करण्यास तयार राहा. तबही ले संभाळ, आपल्या मनामध्ये ती गोष्ट उमगली किंवा उत्पन्न झाली त्याच वेळेस त्या गोष्टीला सांभाळून घ्या आणि नामस्मरणास बसून जा. ती नामस्मरण जर जेवताना आलं असेल तरी आणि कुठल्याही वेळेस जरी आलं तरी सास उसास याच्यामध्ये कोणी बघत नाही, कारण की ती गोष्ट चित्तामधून चालू असते. करसी सोयी भुगतसी प्राणी पुण्य अर्पा. आता आपण सांगतो की आपण काय बघतोय सध्या, आपण आपल्या मागच्या जन्माची जी रील तयार झालेली आहे, आपण कधी चित्रपट बघायला सिनेमा घरामध्ये गेलेलोच आहोत. आता तिथे गेल्यानंतर आपण त्या पडद्यावर बघत असतो. आपली सगळ्याची नजर कुठे असते? पडद्यावर. त्या मागच्या फोकसवर नसते, परंतु आपण
पडद्यावर काय बघत असतो? जो मागून जो फोकस पडतो त्या फोकसामधून निघालेला चित्रपट किंवा चित्र तेच फक्त त्या पडद्यावर बघत असतो. आपण त्या डायरेक्शनने तयार केलेलं फक्त ते चित्रपट बघत असतो, दुसरं बघण्यास आपल्याला मिळत नाही. त्याच पद्धतीने आपल्या या जन्माची, या जीवनाची चित्रपट तयार झालेला आहे, रील तयार झालेली आहे. ती रील म्हणजेच अर्थात मागच्या जन्माचा आपलं जे प्रारब्ध कर्म असेल ते प्रारब्ध कर्म या जन्मात आपण भोगत आहोत. कधी कधी आपण सांगतो आपल्याला दुःख जर प्राप्त झालं, त्या दुःखामध्ये आपण कधी सांगतो की मी काय त्या ईश्वराचा फार मोठा गुन्हा केलेला आहे का? नाही, गुन्हा केलेलाच आहे म्हणून तुम्ही गुन्हा भोगता, कारण की ही मागची रील आहे. आता प्रश्न आहे की संकटामध्ये कधी कोणीही माणूस ईश्वराचं नामस्मरण घेतोच घेतो. एकदा काय झालं, पांडवाची जी आई होती कुंती, या कुंती मातेचं अचानक दुखणं वाढलं. जेव्हा दुखणं वाढलं तेव्हा भगवान श्रीकृष्णाला वाटलं सगळे लोक कुंती मातेला भेटायला जातात, आता ती त्याची बुवा होती. आता ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण कुंती मातेला भेटायला गेले तेव्हा कुंती माता एका बिछाण्यावर पडलेली होती. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्या कुंती मातेला विचारलं, अरे म्हणे भुई, तुझं एवढं मोठं दुखत आहे तर तुझी काय खायची इच्छा आहे, तुला काय हवं आहे? तेव्हा त्या कुंती मातेने त्या भगवान श्रीकृष्णाला उत्तर दिलं होतं की मला जेवढा विपदा असतील या जगामध्ये त्या सर्व विपदा मला द्या. विपदांना मिळणारं संकट, येणारं संकट, सर्व काही संकट जे आहे ते संकट माझ्यावर दे. भगवान श्रीकृष्णाने त्याला विचारलं, सारे लोक म्हणे ज्यावेळेस कोणाचं दुखतंय त्यावेळेस लोक जातात आणि त्यांना विचारतात काय हवं आहे खायला, तेव्हा सगळे लोक चांगलं चांगलं खायला मागतात. माझी अपेक्षा होती की तू मला चांगलं खायला मागशील, परंतु तू मला विपदा का मागतेस? तेव्हा त्या कुंती मातेने भगवान श्रीकृष्णाला उत्तर दिलं होतं, कारण की फक्त माझ्या दुःखातच तू इथे येतोस आणि मला भेटतोस. आणि भगवान श्रीकृष्ण हे भगवान होते आणि ज्यावेळेस भगवान येतात हे कधी येतात तर फक्त संकटातच येतात. आणि मला नेहमी संकट जर आला तर माझ्याजवळ तू नेहमी राहशील. ईश्वर जर नेहमीसाठी जर आपल्याजवळ ठेवायचा असेल तर आपल्याला काय मागावं लागेल? संकट. कारण की त्या संकटात नेहमीसाठी ईश्वर आपल्याजवळ राहतो किंवा येतो. म्हणून कधीही संकट येत राहायला पाहिजे. आपल्याला जर सुखीच केलं तर आपण ईश्वराला बोलूनच जाऊ. आणि ईश्वराला न बोलून जाणे म्हणजे अर्थात संकटात राहणे. आणि संकटामध्येच कधी नामस्मरण आपण घेतो. कधीही सांगा, आपण जर संगत कधी करायचे ठरवले तर कधी करतो? जर आपल्यावर संकट आलं असेल तर. आपण संगतीला धामून कधी संगतीला का जातो? कारण की आपल्यावरचं संकट टळायला पाहिजेत म्हणून. मी सांगून दिलं, माझ्यावर संकट आलं, माझा जीव जात असेल आणि जीव अचानकपणे वाचला तर मी काय सांगेल, माझा जीव वाचला, आता मला आयुष्यभर संगतच करायची आहे. आणि त्यानंतर 1-2 महिन्यानंतर मी बरा झालो. आता बरा झाल्यानंतर मी काय सांगेल, नाही म्हणते माझ्याकडं काम आहेत, मला काही मी संगतीवर येऊ शकत. फक्त ती गोष्ट संकटातच आठवण येते. म्हणून
कुंतीने त्या भगवान श्रीकृष्णाला उत्तर दिलं, मला नेहमीसाठी संकट हवं आहे. करशी सोयी भुगतशी, हे मागच्या जन्मातील आपले पाप आणि पुण्याचा जे कर्माचा जो लेखा आहे, तो लेखा या जीवनामध्ये आपण तो प्रारब्ध भोगतोय. हेच करशी सोयी भुगतशी प्राणी पुण्यार पाप, मागच्या जन्मातील पाप आणि पुण्य याचं भुगतान या जन्मामध्ये चालू आहे. आता आपण ती गोष्ट सोडून ही गोष्ट फार वेगळी आहे. कारण की जरी प्रारब्ध भोगत असू, परंतु संगती प्रारब्धाच्या जरा दुसऱ्या तऱ्हाची गोष्ट आहे. ही गोष्ट त्याला सोडू नये. आपण संकटामध्ये सुद्धा पळून येतो. आपल्याजवळ नसतील, आमचे महाराज सांगतात, सू तू करके आ, संता की संगत करे सू तू करके आ. कशी तरी काहीतरी उसनवारी करून का होईना, पण संगत धावून करा. आता कधी कोणावर कर्ज करून कोणी संगतीला येईल का? परंतु हे जर येत असेल तर ही गोष्ट आपल्या प्रारब्धापासून सोडून जरा वेगळी करत आहोत आपण. ही गोष्ट फार चांगली आहे, कारण ही गोष्ट आपल्या पदरात बांधणारी आहे आणि पुढच्या जन्मातील पुढच्या जन्मासाठी पुढच्या जन्माची ही आज रोजी आपण फरज करतो आहोत. एक वाट तयार करत आहोत, एक रस्ता तयार करत आहोत की पुढचा जन्म माझ्यासाठी चांगला व्हावा, यासाठी आपण संगत करत आहोत. सुनजो सब सुख राम के, कहाँ बेटो कहाँ बाप. आता आपण सांगतो की बापांनी जर कर्म केलं तर त्या मुलाला तो कर्म भोगायचं काम पडत असेल. पण आज रोजी त्या गोष्टीला थरा देऊन नवीन युगामध्ये, आजच्या युगामध्ये लोक सांगतात की तुम्हीच करा आणि तुम्हीच भरा. इथं कहा बेटा आणि कहा बाप. बापाचा कर्म बापाच्या मागे आणि मुलाचा कर्म मुलाच्या मागे. आपण सांगतो कधी जनक राजाबद्दल उदाहरण देतो आपण, कशात तरी उदाहरण आहे आपलं, की त्या जनक राजांनी त्याच्या पुढच्या म्हणजे मागच्या जन्मातील 7 पिढीमध्ये नरकामध्ये गेलेले जीव त्या जनक राजांनी भक्ती करण्याच्या योगाने त्यांना वाचवले होते. म्हणजे काय झालं, बापांनी केलेलं कर्म मुलांनी पूर्ण फेडलं. आताचा जन्म असा आहे, कर्म तुम्हीच करा आणि कर्म तुम्हीच भरा. दुसऱ्याच्या हाताने कर्म जमणार नाही. आपण केलेलं कर्म आपणच फेडायला पाहिजे. आता आपण जर जास्ती खाल्लं तर इजा कोणाला होईल? तर जर तुम्ही जास्ती खाल्ला असेल तर तो पोट कोणाचं दुखेल? तुमचंच. का वडिलांचं दुखेल का? नाही, वडिलांचं दुखणार नाही, इथं तुमचंच पोट दुखेल. कहाँ बेटो कहाँ बाप. जिनकी महिमा जुग में तारी उतई होए, इत उत में सुख राम कहे, पेर पार नहीं कोई. जिनकी महिमा जुग में. आता या जगामध्ये ज्या ज्या संतांची पुराणामध्ये महिमा गायलेली आहे, जर ज्यांनी कर्म केलं असेल त्या पद्धतीचं त्यांचीच त्या नावाची महिमा झालेली आहे, दुसऱ्यांची महिमा झालेली नाही. आता पहा, सद्गुरू सुखरामजी महाराज मोक्षास गेले, गिरधारी महाराजांना सोबत घेऊन गेले. त्यांची महिमा झाली की नाही? झाली.
ज्यांची ज्यांची महिमा झाली त्यांची त्यांचीच या जगामध्ये कर्मानुसार त्यांना प्राप्ती मिळाली आणि त्या प्राप्तीचं फळ म्हणजेच महिमा आहे. महिमा आता पाची पडवामध्ये सर्व भाऊ चांगलेच वृत्तीचे होते आणि कौरवामध्ये सगळे वेगळ्या बुद्धीचे होते, म्हणजे अनर्थ चिंतणारे होते, दुसऱ्याबद्दल वाईट भावना बाळगणारे होते. जे वाईट भावना बाळगणारे असतात त्यांची कधी महिमा होत नाही. रावणाची कधी महिमा झालेली नाही, कौरवाची कधी महिमा होत नाही, परंतु इथे पांडवाची महिमा होते, इथे भगवान रामचंद्राची सुद्धा महिमा होते. आता त्यामध्ये एकच भाऊ असा होता, त्याचं नाव होतं विकर्ण. पण हा विकर्ण असा होता, ज्या वेळेस एक कौरव पाची पांडवाबद्दल अनर्थ चितायचे, त्यावेळेस तो विकर्ण नेहमीसाठी सांगायचा, अरे दादा, हे तुम्ही जे त्या पाचवी पांडवाबद्दल ही गोष्ट करतात ही बरोबर नाही, ही गोष्ट करणे बरोबर नाही. आज रोजी त्या विकर्णाची गोष्ट काढल्या जाते, परंतु यांना याची महिमा कधी गायल्या जात नाही. महिमा अशा लोकांची गायल्या जाते की जे चांगले कर्तव्य करतात आणि चांगल्याचीच महिमा होत असते. आता तारीभूती होय, आपण जर कर्म चांगले केले तर आपली महिमा त्याच पद्धतीने होईल, यात फेरफार काही नाही. यासाठी आपण या जगामध्ये, चालू युगामध्ये, या कलियुगामध्ये किंवा मिळालेल्या मानव जन्मामध्ये आपल्याला जर महिमा करून घ्यायची असेल तर आपल्याला त्या नामस्मरणाची, त्या साधूची संगती घेऊन आपण आपल्या नावाची महती वाढवण्यात काही हरकत नाही आणि ते करायला पाहिजे. एक कहूं तो झूठ है, तो भी कया न जाए, ज्ञानी सो सुख राम कहे, समझ सोच मन माए. आता एक कहूं तो झूठ है, महाराज सांगतात, या ब्रह्माबद्दल सांगतात. ब्रह्मज्ञानी को अंगामध्ये ब्रह्माबद्दलच विशेषण आहे. तर महाराज सांगतात एक कहूं तो झूठ आहे. आता महाराज एक कहूं तो झूठ आहे का सांगतात? कारण की ब्रह्म हा एकच आहे. आता साऱ्या जगामध्ये ब्रह्म एक आहे, तर आज रोजी ती गोष्ट जरा जर सांगितली तरी गोष्ट न पटण्यासारखी आहे. आता मग तुमच्यामध्ये ब्रह्म नाही का? इथे जेवढे बसले असतील त्या सर्वांमध्ये ब्रह्म आहे. मग महाराज सांगतात एक जर ब्रह्म असेल तर ते खोटं आहे, कारण की इथं जेवढे बसले असतील त्या सर्वांमध्ये ब्रह्म आहे. एक कहूं तो झूठ आहे. महाराज सांगतात तो भी कया न जाए. आता ब्रह्म काय दोन आहेत का? नाही, हे सुद्धा होणार नाही. आता दोन म्हणजे काय? आता ईश्वर काय एक आहे की दोन? ईश्वर आहे फक्त एक. आता तुमच्या गटामध्ये जो आहे आणि तो ईश्वर जो आहे हे सुद्धा एकच आहे, ते दोन नाहीत. आपण दोन जर सांगितले तर ती गोष्ट जरा न पटल्यासारखी होते. महाराज दोन्ही गोष्टीला सांगतात एक कहूं तो झूठ है, तो भी कया न जाए, ज्ञानी सो सुखराम के समझ सोच मन. जर ज्ञानी असाल तर त्या पारब्रह्मामध्ये जो ब्रह्म आहे
आणि आपल्यामध्ये जो ब्रह्म आहे, या दोन्ही ब्रह्मामध्ये काही फेरफार नाही. म्हणून महाराज सांगतात एकही नाही आणि दोन सुद्धा नाही, आहे एकच. पशु पक्ष्यामध्ये तेच, प्राण्यामध्ये तेच, मानव जन्मामध्ये तेच, आणि ईश्वरामध्ये सुद्धा ब्रह्म तोच आहे. आणि तो ब्रह्म आणि आपल्या घटामधील ब्रह्म, या दोन ब्रह्माचा एक ठिकाणी मिलाप जर झाला तर समजून घ्या, महाराज सांगतात आत्म में परमात्मा दया करी भरपूर, जन सुखिया निर्भय भया, काळखंड सब दूर. आपल्या आत्मामध्ये त्या तो परमात्मा जर विराजमान झाला तर समजून घ्या की आत्मा एक आहे, मग दोन नाही. परंतु तुमच्या घटामधील ब्रह्म आणि माझ्या घटामधील ब्रह्म हे वेगवेगळे आहेत, त्यांना दोन समजायला काही हरकत नाही. आता ती गोष्ट आहे मायेची, कारण की ब्रह्म हा घटामध्ये बसत असतो. आता तुमचं घट आहे मायेचं, माझं घट सुद्धा आहे मायेचं. म्हणून ही माया जी आहे, ही माया आहे वेगळी. इंग्लिशमध्ये एक कहावत आहे पहा, मायेबद्दल सांगतात, फेल्ट्री दाय नेम इज वुमन, चंचलते तुझे नाव स्त्री. कारण की ही त्याच्यामध्ये चंचलता फार आहे, मायेमध्ये चंचलता आहे. आता त्या ईश्वरामध्ये ती माया नाही, माया माई घट आहे, घट में माया होय. त्या घटामध्ये काय माया, ईश्वराच्या घटामध्ये माया नाही, म्हणून तो एक आहे. आणि तुमच्या आणि माझ्या घटामध्ये माया वेगवेगळी आहे, म्हणून तुम्ही आणि मी ब्रह्म दोन वेगवेगळे आहोत. एक कहूँ तो झूठ है तो भी कया न जाए, ज्ञानी सो सुखराम के समज सोच मन माय. जर एक बघायचं आणि दोन बघायचं असेल तर ते ज्ञानी असतील, तेच फक्त या गोष्टीला समजू शकतील, अन्यथा दुसरा समजू शकणार नाही. आणि आपण त्या ब्रह्म जे असेल त्या ब्रह्माच्या ज्ञानाबद्दल सविस्तर वर्णनासाठी बसलेले आहोत. त्याचं वर्णन करायचं आहे, आणि ते वर्णन आपल्याला आपल्या घटामध्ये एक कसं आणि दोन कसं, आपल्याला एकाची प्राप्ती करून घ्यायची आहे, दोन मध्ये प्राप्ती करायची नाही. आणि दोन मधून जर जाण्याचं असेल तर पा कसं आहे. एकदा पैठणचे एकनाथ महाराज होते, शारीधाम मधून. त्या काळात फार मती होती, कशाची, त्या चारीधामामधून ते जल आणायचं आणि त्या जलाला फार महत्त्व द्यायचे. आता एका आहे तर एक गंगा जल आहे, हे वेगवेगळे जेवढे जल असतील त्या चार धामाचे ते जेवढे जल एकत्र करून आणायचे लोक, आणि घरामध्ये बरेच दिवस पुरवायचे, आणि ते जल गंगा म्हणून अमृत म्हणून घेत असायचे. त्या काळात एकनाथ महाराज चार धामामध्ये गेले. चार धामामधून एक कावड म्हणून पाण्याची त्यांनी आणली. आता त्या पैठणमध्ये एक गाणं होतं, होऊ शकते त्याच्यामध्ये ईश्वराचं स्वरूप असेल किंवा त्याचं घट ईश्वराचं असेल. ते गाणं गावाच्या बाहेर एकनाथ महाराज जी कावड घेऊन येते, चार धामावरून घेऊन येत होते, त्या रस्त्यावर बरोबर उभे होते आणि खिन्न स्वभावाने उभे होते. ज्यावेळेस खिन्न स्वभावामध्ये होते, एकनाथ महाराजांची दृष्टी त्या गाढवावर पडली. आता त्या एकनाथ महाराजांना वाटलं, अरे हे गाढव खिन्न आहे, होऊ शकते की ताणलेलं असावं. म्हणून एकनाथ महाराजांनी ते चार धामावरून आणलेली कावड त्या गध्याला पाजून दिली. पाजल्याबरोबर गाढव जे खिन्न होतं ते खुश झालं, त्याच्यामध्ये तरारी आली. आता तरारी आली तर एकनाथ महाराजांना चार धामांचं जे पाणी पाजलं
का हो त्याच्या गटामध्ये त्या गाढवाच्या गटामध्ये त्यांनी वेगळं पण जाणवलं होतं का? कारण की ती एक होतं एकनाथ महाराजाचं गट आणि त्या गद्याचं गट म्हणजे ब्रह्म, तेही ब्रह्म आणि हेही ब्रह्म. एकनाथ महाराजांना एक वाटलं म्हणून अशा संतांनी ज्या संतांनी दोन गट एक जाणले समजून घ्या. ज्ञानी सो सुखराम के, जे असे ज्ञानी असतील ते दोन गट जाणतच नसतात, एक गट जाणतात. आणि एक गट जाणल्यावर काय होते समजून घ्या. आमच्यामध्ये त्या साधकामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, हेच फक्त एक जातात. अशा साधकाची मती या जगामध्ये होते, अन्यथा दुसऱ्या साधकाची होत नाही. आता एक आपण अर्जच गातो कधी कधी